नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। विशेष अधिवेशनाचा आजचा हा शेवटचा दिवस आणि आजचा शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कालचा जर आपण पाहायला गेलं तर एकंदरीत पहिल्या दिवशी सत्ताधाऱ्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर विरोधकांनी दुसऱ्या शपथ घेतली। मात्र आजचा हा विशेष अधिवेशनाचा शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण या दिवशी जर आपण पाहायला गेलं तर राज्यपालांचे अभिभाषण जे ते आज होणार आहे। राज्यपालांच्या अभिभाषणानंतर या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एकंदरीत जर संपूर्णपणे पाहायला गेलं तर विधानसभा अध्यक्षांची निवड जी आहे ती आज केली जाणार आहे। कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर विधानसभा अध्यक्ष पदी एकच अर्ज जो तो आला होता, तो म्हणजे जे भाजपचे आमदार राहुल नार्वेकर त्यांचा एकमेव अर्ज होता, तो दाखल झाला होता आणि त्या अर्जानंतर आता आज ज्यांची ती निवड केली जाईल आणि त्यांच्या निवडीचा प्रस्ताव सुद्धा आज ठेवला जाणार आहे आणि सर्वानुमते तो प्रस्ताव जो आहे तो आजच्या या बैठकीमध्ये मान्य सुद्धा केलं जाणार आहे। दरम्यान आजचं जर पाहायला गेलं तर दोन्ही सभागृहामधील जर कामकाज जर पाहायला गेलं तर साधारणतः जर आपण पाहिलं तर एकंदरीत राज्यपालांचं अभिभाषण जे असणार आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडी संदर्भातील प्रस्ताव जो असणार आहे आणि या सगळ्यानंतर एक सल्लागार कामकाज समितीची बैठक सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्ये एकंदरीत पुढील कामकाज कशा प्रकारे असेल किंवा एकंदरीत कामकाजाबद्दलची संपूर्णपणे रूपरेषा जी आहे ती ठरवली जाईल। या सगळ्यानंतर जर पाहायला गेलं तर 2 वाजताच्या सुमारास या राज्य मंत्रिमंडळाची दुसरी मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती होणार आहे आणि या बैठकीमध्ये जर निश्चितच पाहायला गेलं तर राज्यासंदर्भातील काही निर्णय असतील ते होण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जात आहे। शिवाय आज जर आपण पाहायला गेलं तर अध्यक्षांच्या निवडीबाबतचा जो प्रस्ताव असेल तो एकंदरीत या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते। दुसरीकडे राज्याच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे निर्णय असतील ते या बैठकीमध्ये घेण्याची शक्यता आहे। दरम्यान जर पाहायला गेलं तर कालपासून जर आपण पाहिलं तर या विशेष अधिवेशनामध्ये पहिला दिवस जो होता तो खरं तर या सर्व आमदारांच्या शपथविधीचा होता। विशेष अधिवेशन खास करून ह्या आमदारांच्या शपथविधीसाठी बोलवण्यात आलं होतं। पहिल्या दिवशी सर्व सत्ताधारी असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विधिमंडळामध्ये या सगळ्यांचा शपथविधी जो होता पार पडला आणि या सगळ्यानंतर आपण पाहतो की सत्ताधारी जे ते पहिल्या दिवशी शपथ घेत होते, मात्र दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शपथ जी ती घेतली। यामध्ये जर पाहायला गेलं तर मार्करवाडी येथेची घटना घडली, ईव्हीएम संदर्भातील असेल किंवा एकंदरीत जो प्रश्न जो होता उपस्थित करण्यात आला होता त्यावरून विरोधकांनी जे ते पहिल्या दिवशी शपथ घेण्यावरती बहिष्कार जो होता घातला होता। काँग्रेसची असेल, शिवसेनेची असेल, एकंदरीत बैठक जी आहे ती या सगळ्यावरती पार पडली महाविकास आघाडीच्या अनुषंगाने आणि महाविकास आघाडीने पहिल्या दिवशी या सगळ्या बैठकींची बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो तो घेतला होता। मात्र आज जर जसं आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये आता सर्व एकंदरीत 288 पैकी जवळपास 280 आमदारांचा शपथविधी जो तो पूर्ण झालेला आहे। केवळ 8 आमदार जे ते शपथ घेण्याची शिल्लक राहिले, त्यामुळे आज ते आमदार दाखल होतात का, शपथ घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जसं आपण पाहायला गेलं तर 8 आमदारांचा केवळ शपथविधी बाकी आहे। त्यासोबतच आजच्या या दिवसामध्ये चर्चा जी असेल, अभिनंदन एकंदरीत पाहायला गेलं तर राज्यपालांच्या भाषणावरती चर्चा असेल किंवा एकंदरीत संपूर्ण जर पाहायला गेलं तर चर्चेचा हा आजचा दिवस असणार आहे। मात्र पुन्हा एकदा कालचा जर दिवस पाहिला तर यामध्ये मार्करवाडीवरून जो विरोधकांनी आवाज उठवला होता तो आज सुद्धा कायम राहणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश खोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।